अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या पहिल्या शिबिराला रोहित पवारांनी दांडी मारली आहे। त्यामुळे रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा आहेत। शरद पवारांना पुन्हा एकदा धक्का मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। याचाच आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। राष्ट्रवादीच्या शिबिराला रोहित पवार गैरहजर। रोहित पवार जयंत पाटलांमध्ये अंतर्गत वाद। शरद पवार गटाला पुन्हा धक्कातंत्राचे संकेत। शरद पवार गटानं शिर्डीत शिबिराचं आयोजन करून निवडणुकीच्या तयारीचं रणशिंग फुंकलंय। मात्र पहिल्याच शिबिराला आमदार रोहित पवारांनी दांडी मारली आहे आणि त्यामुळे जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा अंतर्गत कलह असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही या चर्चेला हवा दिली आहे। कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असं काही कारण नाही। त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये वावरवेळ सर्वांनी केला। दरम्यान रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा अचानक सुरू का झाली आहे? अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील हेच आता पवारांच्या खालोखाल क्रमांक 2 चे नेते आहेत। पक्षातील निर्णय आणि कार्यक्रमांबाबत शरद पवार हे फक्त जयंत पाटलांसोबत चर्चा करतात। राष्ट्रवादीत जयंत पाटलांच्या शब्दाला त्यामुळे महत्त्व आहे। दुसरीकडे रोहित पवार प्रदेशाध्यक्षांशी सल्लामसलत न करता परस्पर निर्णय घेत असल्याचीही चर्चा आहे। शरद पवारांशी थेट बोलून काही निर्णय रोहित पवारांनी घेतल्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याचं बोललं जातंय। दोघांमधल्या याच वादातून जयंत पाटलांनी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे। तर शिर्डीतील शिबिराकडे पाठ फिरवून रोहित पवारांनी जशास तसं उत्तर दिल्याचं बोललं जातंय। पण जयंत पाटलांनी अंतर्गत वादाच्या चर्चेला निष्किलपणे फेटाळलंय। मी गरीब माणूस आहे, माझा कुणाशी वाद होऊ शकत नाही। मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे। रोहित पवार परदेशातनं लवकर येतील। तर रोहित पवारांनीही ट्विटरच्या माध्यमातून शिबिराला उपस्थित न राहण्याचं कारण सांगितलंय। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्यामुळे शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत आपली चर्चा झाली आहे। याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये। आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं लढू आणि जिंकू, असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतायत। जयंत पाटील आणि रोहित पवार दोघांनीही आपापसातील वादाची चर्चा फेटाळली आहे। अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या 6 आमदारांपैकी फक्त 2 आमदार शरद पवारांसोबत राहिलेत। फुटीर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार तयारीलाही लागलेत। त्यामुळे एकोप्यानं राहून जयंत पाटील आणि रोहित पवार थोरल्या पवारांचे हात बळकट करणार की अंतर्गत कलहाच्या चर्चा खऱ्या ठरवत पक्षाच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरणार, हा खरा प्रश्न आहे। रुपाली बडवे, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर।